बातमी आहे नागपुरातून मनपा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला महायुतीत 15% जागेची मागणी करण्यात आलेली आहे। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळाचा नारा देण्याची तयारी सुद्धा दर्शवण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत बैठक झाली। गणेश पेठेतील पक्ष कार्यालयामध्ये जागा वाटपावरती चर्चा होणार असून शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचा दावा पक्षाने केलाय। तर भंडाऱ्यामध्ये 2 प्रभागांची निवडणूक 20 तारखेला पार पडणार आहे। जर 20 तारखेला गडबड झाली तर कटोगे तो फसोगे असं वक्तव्य फुकेंनी केलंय। आमदार परिणय फुके यांनी प्रचार सभेमध्ये केलेले हे सूचक वक्तव्य। मोदीजीच्या रूपात भारतीय जनता पार्टीची सरकार आहे, महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या रूपामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे। आता भंडारामध्ये आमच्या मधुराताईंच्या रूपात भंडारामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार येणार। आणि चुकीने जर तुमच्या वार्डात जर तुम्ही आज जर 20 तारखेला गडबड झाली तर मग कटोंगे तो फसोंगे, परत तुम्ही 5 वर्ष तुम्हाला भोगा लागणार। तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रीतीताईला निवडून द्या, तुमच्या वार्डाचा तुमच्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही। माझी गॅरंटी आहे। या ताईने काम नाही केलं, मंगेश भाऊनी काम नाही केलं तर मी स्वतः येऊन तुमचं काम करणार। एक मोठी बातमी समोर येते। पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 4 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत। पुणे पोलिसांनी गोवा, आसाम आणि मुंबईमध्ये छापेमारी करत 4 कोटींचे ड्रग्ज जप्त केले। कारवाईमध्ये 6 जणांना पुणे पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे। देवगिरी बंगल्यावरती बैठक बोलावली आहे। बैठकीसाठी सना मलिक, मंत्री हसन मुश्रीफ, सूरज चव्हाण देवगिरीवरती दाखल झालेले आहेत। मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीसोबत युती करू शकत नाही अशी भूमिका शेलारांची आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी मुंबईमध्ये मलिकांच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्यावरती ठाम असल्याचं कळतंय। ही तीनही दृश्य बघा। सना मलिक देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या, मुश्रीफही अजितदादांच्या भेटीला पोहोचले, सूरज चव्हाण देखील देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। ही बैठक ही अतिशय महत्त्वाची असणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून घेऊयात। अक्षय, आपण पाहतोय ज्या प्रकारे राष्ट्रवादी ठाम आहे त्याच प्रकारे भाजप सुद्धा ठाम आहे आणि त्यामुळे खरं तर डोकेदुखी राष्ट्रवादीची वाढली अशी चर्चा रंगलेली आहे। काय अपडेट, बैठकीमध्ये काय निर्णय होऊ शकतो? सेजल, खरं तर काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या मुंबईच्या निवडणूक समितीची बैठक जी आहे ती नवाब मलिक यांच्या नेतृत्वात पार पडली। या संपूर्ण बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण आढावा जो आहे तो पक्षाकडनं घेण्यात आला आणि या संपूर्ण बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये किती जागांवरती निवडणूक लढणार आहे या सगळ्या संदर्भात चर्चा झालेली आणि त्या वॉर्डचे जे आहेत ते आकडे आणि त्याचसोबत वॉर्डचे नावं या सगळ्या बैठकीमध्ये काढण्यात आलेले आहे आणि हा संपूर्ण डेटा जो आहे तो अजित पवारांना आज निवडणूक समितीमधले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत ते सबमिट करणार आहे। अजित पवारांना हा संपूर्ण अहवाल देणार आहे। खरं तर नवाब मलिक हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व करत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये जागा नाही अशी ठाम आणि ठोस भूमिका जी आहे ती शिवसेना आणि भाजपकडनं घेण्यात आलेली आहे। भाजपचे मंत्री आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी हा संपूर्ण स्टँड घेतलेला आहे। या सगळ्या संदर्भात आता नवाब सना मलिक हे अजित पवारांची भेट घेताना पाहायला मिळतात। त्यामुळे या दोन्ही अजित पवारांच्या या संपूर्ण भेटीमध्ये सना मलिक आपली काय भूमिका मांडणार आहेत आणि अजित पवार नवाब मलिकांच्या या सगळ्या भूमिकेवरतून ठाम राहणार की जागा वाटपाच्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दुसऱ्या अन्य कोणत्या नेत्याला पाठवण्यात येणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्या भूमिकेनंतर भाजपची काय अंतिम भूमिका असणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की मुंबई महानगरपालिकेच्या अगदीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। आणखी एक महत्त्वाची बातमी, मलिकांचा पाठिंबा भाजपला चालतो पण मलिक चालत नाही असं दानवेंनी म्हटलेलं आहे। भाजपची ही दांभिकता आहे असं देखील दानवे म्हणाले। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा भारतीय जनता पार्टीला पाठिंबाच आहे आणि मग त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा अर्थात मलिकांचा पाठिंबा भारतीय जनता पार्टीला चालतो। तर आता मलिक चालत नाही अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीची दुधारी भूमिका आहे। मलिकांचा त्यांना पाठिंबा आहेच आहे ना ऑलरेडी, तसा इनडायरेक्टली मलिकांचा पाठिंब्यावर समजा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पार्टी चालतेच। त्यामुळे हा दांभिकता भारतीय जनता, मग ती काश्मीरची कोण मुक्ती महबूबा कशी चालत होती ती?
शेलारांकडून कविता ट्विट करत ठाकरे बंधूंवर टीका करण्यात आलेली आहे. बंधुप्रीतीची ओढ लागलेल्या भयभीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला कविता अर्पण असं शेलार म्हणाले. पाहूयात त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं. शिवतीर्थावरील चाफा चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. गेले संजय राऊत घरी म्हटली मैत्रीची गाणी, आम्ही गळ्यात गळे मिळवून रे गेले अनिल परब सोबती. गंध दरवळला शिवतीर्थावरी, जुने मतभेद विसरलेले, चल ये रे गळ्या. नाचू उडू घालू फुगड्या, खेळू झिम्मा, झिमपोरी झिमपोरी झिम, तरीही चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा काही केल्या फुलेना. कवी बी यांची क्षमा मागून बंधू प्रीतीची ओढ लागलेल्या भयभीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला ही कविता अर्पण असं शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. नाशिकमध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या 20 डिसेंबरपासून मुलाखती होणार आहेत. संपूर्ण महाविकास आघाडी सोबत लढण्याचा प्रयत्न करेल. महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी आता ही माहिती दिली. जागा वाटपाबाबत 2 दिवसांमध्ये फॉर्म्युला ठरणार. ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ असल्याचं प्रथमेश गीतेंनी म्हटलं. सर्वाधिक जागांची आम्ही मागणी करणार असल्याचं प्रथमेश गीते म्हणाले. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई या ठिकाणी असेल. शिवाय मनसे काँग्रेस युतीबाबत स्थानिक नेते निर्णय घेतील असं देखील प्रथमेश गीते यांनी म्हटलेलं आहे. जागा वाटपांचा काय फॉर्म्युला असेल? 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हाच दावा करेल, हाच मोठा भाऊ राहील. आणि तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला हा ठरेल मीटिंगमध्ये, बैठकीमध्ये. साधारण मुलाखतींना कधीपासून सुरुवात होणार, काय नियोजन आहे? 20 डिसेंबर 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबर 3 दिवसामध्ये संपूर्ण शहरातल्या आमच्या शिवसेना कार्यालय जे आहे शालिमारचं, तिथे आम्ही मुलाखती घेणार आहोत. तर जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई असणार असल्याचं प्रथमेश गीते यांनी म्हटलेलं आहे. नाशिकमध्ये ठाकरेंची सेना 20 तारखेपासून उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याची देखील माहिती आहे. महाविकास आघाडी म्हणून पालिका निवडणूक लढवण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे.